हॅलो स्टुडंट्स, आज आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड ह्या चॅप्टरचा नेक्स्ट एक्सरसाइज 3.2 पाहणार आहोत. लास्ट लेक्चरला अलाइड अँगलचे फॉर्म्युले पाहिले. लास्ट लेक्चर स्पेशली हे अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यावरती होतं आणि त्यामध्ये आपण टेक्निक शिकवलं. नियर अबाउट 24 फॉर्म्युलेज आहेत. तसं म्हटलं तर 48 पण आपण म्हणू शकतो, कारण फॉर्म्युले जे पाहिले ते फक्त आपण साइन कॉस टॅनचे पाहिले 24 फॉर्म्युले, पण त्याचे व्यस्त जे असतात सेक कोसेक कॉट त्याचे अजून 24 वाढले. म्हणजे नंबर ऑफ फॉर्म्युले विनाकारण वाढवण्यापेक्षा आपण सेक कोसेक कॉटचं कन्व्हर्शन लगेच रिसिप्रोकल करायचं आणि करस्पॉन्डिंग फॉर्म्युला वापरायचा. तर असं आपण त्या बाबतीत चर्चा केलेली आहे. टेक्निक मात्र जबरदस्त सांगितलंय. लास्ट लेक्चरला आपण ते पाहिलेलं आहे. अगदी 5 सेकंदामध्ये तो फॉर्म्युला कशा पद्धतीने डिफाईन करायचा असतो, बरोबर. मग ह्यामध्ये आपल्याला दोनच गोष्टी माहीत असायला पाहिजेत. एक म्हणजे तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे माहीत असायला पाहिजे, आणि त्या क्वाड्रंटमध्ये म्हणजे त्या क्वाड्रंटवरून आपल्याला तो प्लस आहे का मायनस आहे हे कळतं, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी त्याच्यावरून ते टेक्निक मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मग ते 180 मायनस थेटा असेल, 180 प्लस थेटा असेल किंवा 360 मायनस थेटा असेल, करस्पॉन्डिंग फॉर्म्युला आपल्याला त्याच क्वाड्रंटमध्ये तो प्लस आहे का मायनस आहे ह्याच्यावरून आपल्याला ठरवता येतं. मग हे अलाइड अँगलच्या टेक्निकसाठी मी दोन गोष्टी कोणत्या सांगितल्या. एक म्हणजे त्यासाठी आपल्याला ऑल साइन टॅन कॉस ही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय पाहिजे होती तर त्या ठिकाणी साइनचे फॉर्म्युले 90 आणि 270 चे जर असतील, म्हणजे ऑड मल्टिपल मध्ये जर असतील, तर साइनला कॉस, कॉसला साइन आणि टॅनला कॉट असा तो फॉर्म्युला आहे. आणि 180 आणि 360 चे जर फॉर्म्युले असतील, त्याला साइनला साइनच, कॉसला कॉसच, टॅनला टॅन असतं. असं जबरदस्त टेक्निक तुम्हाला दिले की जेणेकरून एकही फॉर्म्युला पाठ करायचा नाही, पण तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता की हा फॉर्म्युला म्हणजे आपण डायरेक्ट लिहू शकतो. ओके, ठीक आहे. आता त्या टाईपची आपल्याला एक्सरसाइज 3.2 हा फक्त अलाइड अँगल वरतीच आहे, आणि कशा पद्धतीने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आता आपण पाहूया. ठीक आहे, पहा इथे एक्सरसाइज 3.2 क्वेश्चन नंबर 1, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता इथं जवळजवळ क्वेश्चन 1 मध्ये 10 एक्झाम्पल्स आहेत. मी सुरुवातीचे 5 घेतले, नंतर 5 घेतो. असे 10 एक्झाम्पल्स 2-2 मार्काला आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असतात. इथं मेजर अँगल्स इथं दिलेले असतात, आणि अँगल्स मेजरमेंट जे असतात ते मोठी दिलेले असतात. आपल्याला त्याचं कन्व्हर्शन करायचं असतं अलाइड अँगलच्या स्वरूपामध्ये. तर दोनच क्वेश्चन्स आहेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू आहेत, आणि दुसरा एक क्वेश्चन आहे त्यामध्ये पण 5-6 एक्झाम्पल्स ह्या टाइपचेच आहेत. पाहूया आपण. ठीक आहे, ओके. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. नाउ सी हिअर फर्स्ट साइन ऑफ 690, साइन 690. आता काय करायचं, आपल्याला जे क्वाड्रंटल अँगल्स असतात 0, 90, 180, 270, 360, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन 360 चे डबल 720 आहे की नाही, परत ट्रिबल, म्हणजे जसं अँगलचं मेजरमेंट आहे त्याच्या नियरेस्ट क्वाड्रंटल अँगल कोणता आहे बघायचा, त्याच्या जवळचा, आणि त्याच्यानुसार त्याची फोड करायची. आणि देअरफॉर वी कॅन राईट हिअर साइन ऑफ 690 इज इक्वल टू साइन ऑफ, आता 690 ची अशी ऍडजस्टमेंट करायची. वी कॅन राईट हिअर 720 मायनस 30, 720 वजा 30 ही जर वजाबाकी केली तर आपल्याला 690 येते. म्हणजे पहिली गोष्ट काय करावं लागते, ऍडजस्टमेंट अशा टाइपची करायची. 720 वजा 30 म्हणजे 690. आता 720 म्हणजे काय तर 360 च्या पटीतला अँगल आहे. मग 360 म्हणजे आपल्याला माहिती फिरून त्याच ठिकाणी येतो. एखादा अँगल आपला 360 आहे म्हणजे 0, 360, 720 हे जे अँगल्स असतात हे म्हणजे परत इक्विव्हॅलंट टू 0 होतात. 0 टू 360 म्हणजे परत 0 झाला, 360 म्हणजे 0, परत 720 म्हणजे अगेन 0. म्हणजे हे जे अँगल्स असतात हे इक्विव्हॅलंट टू 0 असतात 360 च्या पटीमध्ये. म्हणून आपण फार तर असे लिहू शकतो पुढची स्टेप, 720 म्हणजे 2 गुणिले 360 वजा 30. मी डायरेक्ट ही स्टेप मुद्दाम इथं वाढवून लिहिलेली आहे तुम्हाला समजण्यासाठी, कारण 720 म्हणजे 360 च्या पटीतला अँगल आहे, म्हणजे त्याच्या टेबल मधला आहे, म्हणजे त्याच्या पाड्यातला आहे. आणि देअरफॉर वी कॅन राईट हिअर साइन ऑफ मायनस 30, कारण 360 म्हणजे इज इक्विव्हॅलंट टू 0. ऍक्च्युली तो 0 नसतो, पण त्याचं मेजरमेंट हे पुन्हा तिथून एक पूर्ण सर्कल होतं, पूर्ण त्या ठिकाणी कंप्लीट होतं रोटेशन, आणि त्यामुळे तो परत 0च्या ठिकाणी येतो. म्हणून आपण त्याला इक्विव्हॅलंट टू 0 म्हणतो. आपण त्या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं. मायनस 30 म्हणजे साइन ऑफ मायनस 30. आता साइन ऑफ मायनस 30 चा फॉर्म्युला साइन ऑफ मायनस थेटा
है ना, पाहिलेच आहे आपला पाठच आहे तो फॉर्म्युला. साइन ऑफ -13 इज मायनस साइन ऑफ 30. इथं आपण रिझन देऊया, बिकॉज साइन ऑफ -θ इज इक्वल टू मायनस साइन थिटा, दॅट इज इक्वल टू मायनस ॲज इट इज. आणि साइन 30 ची व्हॅल्यू आपली पाठच असते. साइन 30 इज नथिंग बट 1/2 अँड देअरफॉर वी गेट द रिक्वायर्ड आन्सर इज साइन ऑफ 690 डिग्री इज इक्वल टू -1/2. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता आले. ओके, समजलं? गुड. राईट डाऊन दिस नाव. ओके, आता सेकंड एक्झाम्पल पहा. साइन ऑफ 495 डिग्री, साइन ऑफ 495 डिग्री इज इक्वल टू, वी कॅन राईट हिअर साइन ऑफ. आता 495ची ॲडजस्टमेंट अशी करायची. असे अँगल असतील तर 360चा आधी विचार करायचा, लगे 180 छोटे छोटेच्या ह्याच्यात करायचे नाही. 360 किंवा त्याच्यानंतर डायरेक्ट 720. तुम्ही 450 केला तरी चालतो, कारण तो सुद्धा क्वाड्रंटल अँगलच आहे. पण शक्यतो आपण 360 परत एकदा त्याची ॲडजस्टमेंट केली तरी चालते, कारण 360 म्हणजे इक्विव्हॅलंट टू 0 असतं. त्यामुळे ते बरं पडतं आपल्याला. 360 अधिक 135 म्हणजे ह्याची जर आपण बेरीज केली तर 5 अधिक 0 5, 6 अधिक 3 9, 3 अधिक 1 4, म्हणजे 495ची ॲडजस्टमेंट आपण अशी केली की 360 अधिक 135. आता आपलं ठरलेलं आहे 360 विच इज इक्विव्हॅलंट टू अगेन 0 अँड देअरफॉर फॉर दिस वी कॅन राईट हिअर साइन 135. ओके, साइन ऑफ 135. आता 135ची व्हॅल्यू आपली काय अजून डायरेक्ट आपल्याला पाठ नाही, पण मग अजून एकदा तो अँगल आपल्याला डिफाईन करावा लागेल. साइन ऑफ 135 म्हणजे 90 अधिक 45. साइन 90 अधिक 45. आता आपला आलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा. साइन π/2 प्लस थिटा, 90 म्हणजेच π/2, किंवा आपण 90च्या स्वरूपात जरी म्हणलं तरी चालतं. साइन 90 अधिक थिटा म्हणजे कॉस थिटा, मग साइन 90 अधिक 45 म्हणजे कॉस 45. खर तर आपण इथं रिझन देऊया, सिन्स साइन ऑफ 90 अधिक थिटा बरोबर कॉस थिटा, आहे ना. याला आलाइड अँगलचे फॉर्म्युले म्हणायचं आपण. 90चे 180 270 360. तर हे फॉर्म्युला वापरला. साइन 90 अधिक थिटा म्हणजे कॉस थिटा, साइन 90 अधिक 45 म्हणजे कॉस 45, आणि कॉस 45ची किंमत किती असते 1/√2. अँड देअरफॉर वी गेट द व्हॅल्यू ऑफ 495. साइन ऑफ 495 डिग्री इज इक्वल टू 1/√2. MCQला क्वेश्चन असतो असा, द व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ 495 डिग्री इज, खाली 4 पर्याय असतात, किंवा फाइंड द व्हॅल्यू म्हणून 2 मार्काला अशा टाईपचं एक्झाम्पल येतं. पहा कसं सोडवलंय. तर 2 वेळा आपण तिची ॲडजस्टमेंट केले. 495चे एकदा 360 अधिक 135. 360 म्हणजे आपला 0, जो काय पुढचा अँगल असेल तोच लिहायचा, त्याचा फॉर्म्युला नाही दिला तरी चालतो. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर अगेन साइन ऑफ, फार तर लिहिलं तरी चालतं, साइन 2π प्लस थिटा इज इक्वल टू साइन थिटा, माहितीसाठी, कारण तो साइनचा अँगल आहे. आणि मग परत 135ची फोड केली. साइन 90 अधिक 45 कॉस 45, वी गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू. अंडरस्टँड? राईट डाऊन दिस. ओके, आता थर्ड एक्झाम्पल पहा. थर्डला काय दिलेलं आहे, कॉस ऑफ 315 डिग्री, कॉस 315 अंश. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहा, अलाइड अँगलचे फॉर्म्युले वापरताना आपण तरी एक्झाम्पल हे घेतोयच, पण आपल्याला समजली पाहिजेत हे एक्झाम्पल कशा पद्धत. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तो जो अँगल दिलेला आहे तो अँगल आपल्याला डिफाईन करता आला पाहिजे, त्याची ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. 90 180 270 360 720 वगैरे ह्याच्या पट्टीमध्ये तो अँगल डिफाईन करता आला पाहिजे. आणि अँगल डिफाईन करणं म्हणजे पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, करस्पॉन्डिंग फॉर्म्युला प्रॉपरली अप्लाय करता आला पाहिजे, म्हणजे अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. म्हणून म्हणतोय, एक्झाम्पल नेहमी सांगत असतो, एक्झाम्पल किती झाली ह्याला महत्त्व द्यायचं नाही, आपल्याला किती समजली ह्याला महत्त्व द्यायचं. पहा, आता कॉस 315, कॉस 315ची ॲडजस्टमेंट. आता एक्झाम्पल काय काय एक्झाम्पल 2 पद्धतीनं सॉल्व्ह करता येतील. काही जण इथं 270 अधिक 45 करतील. 270 अधिक 45 केलं तरी 315 होईल. 360 वजा 45 केलं तरी तो अँगल आपला 315 होईल. बरोबर? 360 वजा 45, 60मधून 45 गेलं 15 राहिलं, म्हणजे 315 ही पहिली ॲडजस्टमेंट. 270 पण तीच व्हॅल्यू येते. तुम्हाला फार तर मी अल्टरनेटिव्हमध्ये दाखवतो ते सुद्धा. पहा कशा पद्धतीनं सिम्प्लिफाय करायचं. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला आता इथं जमली की त्या अँगलची ॲडजस्टमेंट आपण केली. 360 वजा 45. आता मला पाहिजे की अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. 360 वजा थिटा हा फॉर्म्युला. 360 म्हणजेच 2π मायनस थिटाचा फॉर्म्युला.
पाठ तर सरांनी करायला सांगितलेलं नाही, मग इथं वापरायचा कसा? मग टेक्निक मात्र सांगितलं आहे. त्या दोन गोष्टी आपल्याला माहीत असतात. त्या दोन्ही गोष्टीनं किती कॉन्फिडेंटली आता पहा तुम्ही इथं फॉर्म्युला वापरणार आहे. कॉस 2π मायनस थीटाचा फॉर्म्युला 2π मायनस थीटा. पायचे आणि 2πचे फॉर्म्युले जेव्हा असतात तेव्हा आपलं पहिलं वाक्य काय आहे? साईनला साईनच, कॉसला कॉसच, टॅनला टॅनच आहे. म्हणजे हा फॉर्म्युला कॉसला कॉस आहे आणि पुढचा जो थीटा असतो तो आपण लिहायचा कॉस 45 डिग्री. आलं कॉस 45. आता दुसरा प्रश्न माझ्यासमोर असा आहे की त्याचं चिन्ह प्लस आहे का मायनस आहे हे माझं पाठ नाही, मला माहीत नाही. पण टेक्निक मला जबरदस्त माहिती आहे की त्याच्यानुसार मी चिन्ह ठरवतो. म्हणजे आपण टेक्निकमध्ये पहिली गोष्ट काय लक्षात ठेवली होती तर 360 आणि 180च्या फॉर्म्युल्याला साईनला साईनच असतं, कॉसला कॉसच, टॅनला टॅनच असतं. ही झाली, ह्याच्यावरून मी हे लिहिलं. आणि दुसरी गोष्ट ASTC ऑल साईन टॅन कॉस ऑल स्टुडंट्स टेक कॉफी ह्या टेक्निकनुसार त्याचं चिन्ह आपण ठरवतो. मग ह्या क्वाड्रंट ओळखायचा. 360 वजा 45 म्हणजे 315 हा अँगल कुठं असेल तर हा अँगल आपण रँडमली जर डिफाईन केला तर 300 इथं 90, 180, 270 इथं जर पर्यंत गेला तर 360 म्हणजे 315 अँगल म्हणजे साधारणतः तो इथं असू शकतो. म्हणजे हा क्वाड्रंट कोणता आहे? चौथ्या. आता चौथ्या क्वाड्रंटमध्ये ASTC नुसार कोणता रेशो पॉझिटिव्ह असतो, कोणतं फंक्शन पॉझिटिव्ह असतं? यस, कॉस पॉझिटिव्ह असतं. आणि त्यामुळं कॉस हा पॉझिटिव्हच राहिला. इथंच चिन्ह प्लस काही नाही दिलं तरी चालतं. आणि आपण रिझन डायरेक्टली लिहू शकतो. वी नो कॉस ऑफ 2π मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. अगदी कॉन्फिडेंटली लिहू शकतो. फॉर्म्युला पाठ नसला तरी टेक्निकनं मी हा फॉर्म्युला केला. आपलं जर टेक्निक आहे 2 वाक्याचं, पहिलं वाक्य 180 किंवा 360चे फॉर्म्युले असतील म्हणजे पाय आणि 2π. साईनचा असेल साईन, कॉस असेल कॉस, टॅन असेल टॅनच. खूप एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहेत. बघा तुम्ही कसं तयार होता ह्या एक्झाम्पलमध्ये. आणि दुसरं टेक्निक काय आहे? तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, 315 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो हे तुम्हाला समजायला पाहिजे. 90, 180, 270, 360. मग 270 ते 360 म्हणजे चौथं चरण. फोर्थ क्वाड्रंटमध्ये अँगल हा लाईज होतो. आणि मग फोर्थला ASTC नुसार कॉस पॉझिटिव्ह असतं. कॉसचा फॉर्म्युला हा पॉझिटिव्हचा आहे. तुम्ही खात्री करू शकता आपल्या लिस्टमध्ये, आपल्या टेबलमध्ये, पाठीमागच्या लेक्चरमध्ये जो टेबल दिला आहे त्यामध्ये. आणि मग आता आपला स्पेशल अँगल आला 0, 30, 45, 60, 90ची किंमत आली का लगेच त्याची व्हॅल्यू ठेवायची 1/√2. वी गेट द रिक्वायर्ड आन्सर. तर अशा पद्धतीने ही व्हॅल्यू आपण पटकन फाइंड आउट करू शकतो. हेच एक्झाम्पल मी तुम्हाला मग सांगितलेल्या पद्धतीनं जर 270च्या स्वरूपात काही जणांनी डिफाईन केलं, 270 अधिक 45. पहा हीच व्हॅल्यू कशी येते. आता 270चा जेव्हा अँगल असतो म्हणजे 90 आणि 270च्या अँगलला अलाइड अँगल कसा आपण पाठ केलेला आहे किंवा कसं त्याचं टेक्निक आहे तर 90 आणि 270च्या फॉर्म्युल्याला साईनला कॉस असतं, कॉसला साईन असतो म्हणजे साईन 45 है ना. साईनला म्हणजे कॉसला साईन असतं आणि टॅनला कॉट असतं असं आहे ते. मग कॉसला मी साईन लिहिलं. आता तो अँगल प्लस आहे का मायनस आहे हे आपण ठरवायचं. अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये? 315 चौथ्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह असतं. मग इथलं बघायचं कॉस हा पॉझिटिव्ह म्हणजे इथं प्लस साईनच घ्यायचं. इथं बघायचं नाही, फंक्शन इथलं बघायचं साईन का कॉस आहे का टॅन आहे. नाहीतर इथं साईन बघितल्यावर आपण मायनस द्यायचाल तर तसं करायचं नाही. मी त्यावेळेला म्हणलं होतं बघा, क्वेश्चन को देखो आन्सर को मत देखो है ना, त्या लेक्चरमध्ये, लास्ट लेक्चरमध्ये. तर हा अँगल बघायचा. साईन 45 मीन्स व्हॅल्यू इज 1/√2. सेम आन्सर येतं. अशी ॲडजस्टमेंट केली तरी तेच येतं. काही जणांना वाटलं असं आपण करूया, आन्सर तेच येतं. समजलं? ओके, राईट डाऊन दिस. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. कॉस ऑफ फोर्थ एक्झाम्पल कॉस 600 डिग्री. ओके, हे सुद्धा आपल्याला आता सॉल्व करता येईल. पटपट छोटे आहेत, एक्झाम्पल सोपे आहेत, तुम्हाला आता अंडरस्टँड झालेले आहेत. त्या पद्धतीनं आपण सोडवूया. आता 360 अधिक पुढं केलं तरी चालतं, 240 वगैरे, किंवा आपण 720 जरी केलं, 720 वजा 120. पहा 720 मधून 120 गेलं, 600 राहिलं. 720 म्हणजे 360ची डबल आहे विच इज इक्विव्हॅलंट टू 0 अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर कॉस ऑफ -120. बरोबर आहे. डायरेक्ट लिहिलं तरी चालतं कारण 360 720 म्हणजेच 0 इक्विव्हॅलंट टू. त्यामुळे ह्याचं हे 0 आहे असं समजून 0 वजा 120 वजा 120 कॉस ऑफ -120 डिग्री. आता कॉस ऑफ मायनस थिटा
फॉर्म्युला मोस्ट IMP मधला आहे, कॉस ऑफ मायनस थिटा cos theta, and therefore cos of minus 120 degree we get cos of 120, because we can write here cos of minus theta is equal to cos theta. आता cos 120 हा अँगल सुद्धा आपल्याला काय स्पेशल अँगल मधला नाही, त्यामुळे ह्याची अजून ॲडजस्टमेंट करावं लागेल. लगेच तुमच्या लक्षात येईल 120 म्हणजे 90 अधिक 30 आहे की नाही. 90 अधिक 30, काही जण 180 वजा 60 करतील. ऑप्शन्स असतात, ॲज यू लाईक कोणत्याही पद्धतीने ॲडजस्टमेंट करा. 90चा फॉर्म्युला आणि 270चा असेल तर साईनला कॉस, कॉसला साईन असतं, म्हणजे साईन 30 येणार इथं, साईन 30. आता तो प्लस आहे का मायनस आहे हे ठरवायचं आहे, दुसरं स्टेटमेंट आपलं त्या टेक्निकचं. तर 90 अधिक 30 म्हणजे 120 अँगल सेकंड क्वाड्रंटला असतो आणि सेकंडमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे. आपला फॉर्म्युला कॉसचा आहे, इथं बघायचं आहे ना, कॉसचा आहे, त्यामुळे तो निगेटिव्ह येणार, म्हणजे मायनस साईन 30 येणार. कॉस π/2 प्लस थिटा, आपण रिझन देऊ शकतो, कॉस 90 अधिक थिटा बरोबर मायनस साईन थिटा. फॉर्म्युला तुमचा पाठ असेल तर तुम्ही तो टॅली करू शकता, नसेल तर टेक्निकनं कॉन्फिडंटली लिहू शकता. आता मायनस आहे असंच ठेवलं, साईन 30ची किंमत किती असते 1/2, विच इज द रिक्वायर्ड आन्सर. समजलं? ओके, राईट डाऊन. ओके, नेक्स्ट फिफ्थ, टॅन ऑफ 225 डिग्री, टॅन 225 अंश. पहा कशा पद्धतीनं सोडवायचं. आता टॅनचं एक्झाम्पल आलं आहे आपलं. मी नेहमी सांगतो तुम्हाला, ही कुठलीही एक्झाम्पल अशी, आता हे 5वं एक्झाम्पल आहे, अजून 100 जरी घेतली एक्झाम्पल, एकदा टेक्निक माहीत झालं तर तुम्हाला 2 एक्झाम्पलमध्ये सुद्धा ते कळतं कशा पद्धतीनं आहे. नाहीतर नुसतंच तुम्ही जर ऐकत राहिला किंवा फक्त लिहून घ्यायचं काम केलं तरी अशी 50 गणितं झाली तरी तुम्हाला लक्षात यायचं नाही. म्हणून मी सांगतो की एक्झाम्पल किती झाली ह्याला महत्त्व देऊ नका, आपल्याला किती समजली. पहा, टॅन 225 काय करायचं, टॅन ऑफ 225ची फोड केली मी, 180 अधिक 45. पहिली गोष्ट, अशी एक्झाम्पल सोडवताना आलाड अँगलच्या स्वरूपामध्ये तो अँगल डिफाईन करायचा, म्हणजे 225ची फोड करायची. 180 अधिक 45 म्हणजे 225. 180 का घेतलं तर तो क्वाड्रंटल अँगल आहे, 90, 180, 270, 360, बरोबर आहे, कारण याचे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. आता 180 अधिक 45, टॅन पाय प्लस थिटाचा फॉर्म्युला माहीत नाही काय फॉर्म्युला आहे, पण टेक्निक माहिती आहे. मग त्या टेक्निकनुसार आता मी फॉर्म्युला कसा तयार करतो पहा, आणि हीच गोष्ट तुम्हालाही शिकायचे, खूप एक्झाम्पल तुम्हालाही सोडवायचे आहेत. टॅन पाय प्लस थिटा हा फॉर्म्युला आहे. पायचा फॉर्म्युला आहे म्हटलं का आपली 2 वाक्य पाठ आहेत का नाही अलाड अँगलच्यासाठी. अलाड अँगलचं 24 फॉर्म्युला आपण कशात लक्षात ठेवतो तर फक्त 2 वाक्यात. म्हणून मी ते तिथं थंबनेलच त्या ठिकाणी त्या पाठीमागच्या लेक्चरला ठेवले की शॉर्टकट टेक्निक इन 5 सेकंद ओनली, फक्त 5 सेकंदात तुम्ही तो फॉर्म्युला करायचा. आणि कसा करायचा तर त्यासाठी ही 2 वाक्य. 180चा जर फॉर्म्युला असेल 180 360चे, साईनला साईन, कॉसला कॉस, टॅनला टॅन, पहिलं वाक्य. 180चा फॉर्म्युला आहे म्हटलं का टॅनला टॅनच, आणि जो काय थिटा असेल तो लिहायचा. झालं पहिलं वाक्य. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला काय कळतं की तो 180चा फॉर्म्युला आहे म्हणजे टॅनला टॅनच आहे आणि हा पुढचा अँगल आहे. आता दुसऱ्या वाक्यात काय कळणार आहे, इथं प्लस आहे का मायनस आहे, फक्त एवढाच, म्हणजे तो फॉर्म्युलाच झाला कंप्लीट. आता तो प्लस आहे का मायनस आहे हे कशावरून ठरवायचं तर दुसरं स्टेटमेंट आहे, तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हे ओळखून ASTC त्याचं साईन वापरायचं. मग 225 हा अँगल कोणत्या चरणात आहे, यस व्हेरी गुड, थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे ना. 90, 180, 270, 180 ते 270 मध्ये हे येतं, म्हणजे तिसऱ्यात काय पॉझिटिव्ह असतो, कोणता अँगल पॉझिटिव्ह असतो, ऑल साईन टॅन कॉस, येस टॅन पॉझिटिव्ह, म्हणजे टॅनचा फॉर्म्युला हा पॉझिटिव्हच लिहायचा, इथं निगेटिव्ह साईन द्यायची आवश्यकता नाही. आणि मग आपण कॉन्फिडंटली इथं रिझन द्यायचं, बिकॉज टॅन ऑफ पाय प्लस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. जबरदस्त फॉर्म्युला आपण कॉन्फिडंटली लिहिला की जो चुकू शकत नाही. आणि आठवून जर लिहिला तर मग कन्फ्युजन होण्याची शक्यता असते, प्लस का मायनस वगैरे. झालं, टॅन 45ची व्हॅल्यू किती असते 1. सिम्पल आहे, झालं आन्सर. समजलं? ओके गुड, राईट डाऊन. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल कंटिन्यू. क्वेश्चन नंबर 1, एक्झाम्पल नंबर 6, टॅन ऑफ -690 डिग्री, टॅन ऑफ वजा 690. पहा आजच्या लेक्चरमध्ये फक्त हीच एक्झाम्पल होणार आहेत तुम्हाला. 2 क्वेश्चनची 2च वेगवेगळे लेक्चर्स घेतो, पण व्यवस्थित परफेक्ट झाला पाहिजे तुम्ही अलाड अँगलमध्ये. पहिली आता 5 झाली, ही 5. क्वेश्चन 1मध्येच ही 10 एक्झाम्पल्स आहेत आणि अगदी सिम्पल आहेत, छोटी आहेत. मी कदाचित काय सेम एक्झाम्पल
पाठीमागे ठेवली पण असते, पण नको, तुम्ही ह्यात परफेक्ट झाला पाहिजे. आता टॅन ऑफ वजा 690 काय करावं लागेल सुरुवातीला? टॅन ऑफ मायनस थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, मोस्ट IMP मधला फॉर्म्युला तो. टॅन ऑफ मायनस थिटा इज नथिंग बट मायनस टॅन थिटा अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर मायनस टॅन ऑफ 690 डिग्री 690. आणि इथे मी रिझन दिलं बिकॉज टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. अंडरस्टँड? येस, ओके, व्हेरी गुड. म्हणजे टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस टॅन थिटा, हे कंसातलं मायनस साईन बाहेर काढला आपण, त्यामुळं आता राहिलं फक्त टॅन 690. हे बाहेरचं वजा आपण तसंच ठेवूया त्याला शेवटपर्यंत. आता फक्त एवढं सोडवायचं. 690चं एक्झाम्पल पाठीमाग घेतलं आपण, पहिलंच एक्झाम्पल होतं मला वाटतं, त्याची ॲडजस्टमेंट आपण कशी केली? 720 वजा 30 आहे ना, ते काहीतरी साईनचं एक्झाम्पल होतं. ठीक आहे, काय अडचण नाही, साईन असो, कॉस असो, टॅन असो. 690 आलं का काय करतो आपण? 720 वजा 30 ह्याची जर वजाबाकी केली तर 690 येतं. 720च का घ्यायचं? तर तो क्वाड्रंटल अँगल आहे आणि विच इज इक्विव्हॅलंट टू 0, कारण तो 360च्या पटीत आहे. मग हा 0 झाला, 0 वजा 30 म्हणजे वजा 30 म्हणजे मायनस 10 आहे असंच, आणि कंसात काय येणार? मायनस 30. बिकॉज 720 इज इक्विव्हॅलंट टू 0 अँड 0 मायनस 30 इज मायनस 30. याला 2 गुणिले 360 करा किंवा ती स्टेप स्किप केली तरी चालते. आता परत एकदा टॅन ऑफ मायनस थिटाचा फॉर्म्युला आला. मग टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजे हे बाहेर मायनस साईनचं आहेच, आणि ह्याचं मायनस साईन परत एकदा बाहेर येणार, मायनस टॅन ऑफ 30. तेच रिझन परत येणार, बिकॉज टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू अगेन मायनस टॅन थिटा. 2 वेळा एकच फॉर्म्युला वापरावा लागला. इथं पण आलं टॅन ऑफ मायनस 30 मीन्स मायनस टॅन 30. आता हा मायनस प्लस होईल, म्हणजेच टॅन 30 राहिलं, आणि टॅन 30ची व्हॅल्यू किती असते? 1/√3. व्हॅल्यू डायरेक्ट पुट करायची. तर अशा पद्धतीनं टॅन ऑफ मायनस 690 डिग्रीची व्हॅल्यू काय आली? 1/√3. ओके, गुड, राईट डाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7 काय दिले पहा? सेक ऑफ 240 डिग्री, सेक 240. आता जेव्हा मी मागा सांगितलं की ह्याचे वेगळे फॉर्म्युले करत बसण्यापेक्षा आपण असं जर आलं, सेक कोसेक कॉट जर आलं, तर पहिलं काय करायचं? त्याचा व्यस्त घ्यायचा, म्हणजे साईन कॉस टॅनमध्ये कन्व्हर्शन करायचं, म्हणजे आपल्याला त्याचे फॉर्म्युले कॉन्फिडंटली आपण लिहू शकतो. मग इथं आलंय सेक 240 म्हणजे मी काय लिहिणार? 1/2 कॉस ऑफ 240. बरोबर आहे, कारण 1/2 कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, सेक 240 म्हणजे 1/2 कॉस ऑफ 240 है ना, तर कॉस 240. आता हे शेवटपर्यंत हेच सोडवायचं आपण. 1/y आहे असं प्रत्येक स्टेपला ठेवायचं आणि हे सोडवायचं. कॉस 240 म्हणजे काय? कॉस 180 अधिक 60. बरोबर आहे. आता आपण आपले टेक्निक वापरायला सुरुवात करायचं. 240ची पहिल्या स्टेपला आपण काय करतो? ॲडजस्टमेंट करायची. क्वाड्रंटल अँगलमध्ये अलाइड अँगलच्या स्वरूपात ते डिफाईन झालं पाहिजे, म्हणून 240ची फोड काय केली? 180 अधिक 60 म्हणजे 240. आता फॉर्म्युला जो तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही, पण आपल्या दोघांनाही काय माहिती आहे की जबरदस्त टेक्निक माहिती आहे. कॉस पाय प्लस थिटा, 180 म्हणजे पाय रॅडियनमध्ये म्हटलं जातं. कॉस पाय प्लस थिटाचा फॉर्म्युला मला तयार करायचा आहे, पाठ नाही, कन्फ्युजन होतं आहे. पाठ जर आठवायचा प्रयत्न केला तर टेक्निकनुसार आपण लिहूया पटकन. दॅट इज इक्वल टू 1/, पहा परत आपण रिझन देऊया. 180च्या फॉर्म्युल्याला कॉसला कॉसच, साईनला साईनच, टॅनला टॅनच असतं. पहिलं वाक्य, हे 2 वाक्य आपली पाठच पाहिजेत, तरच हे 24 दुनी 48 फॉर्म्युले आपण लक्षात ठेवू शकतो, किंवा 24 तरी साईन कॉस टॅनचे. पहा मग 180चा फॉर्म्युला आहे म्हणलं का कॉसला कॉसच, आणि थिटा म्हणजे हा पुढचा जो काय अँगल असेल तो लिहायचा. झालं, फॉर्म्युला इथं निम्मा झाला. निम्म्या फॉर्म्युल्यात काय आता राहिलेल्यामध्ये इथलं चिन्ह फक्त ठरवायचं आहे, प्लस आहे का मायनस आहे, म्हणजे फॉर्म्युला पूर्ण होईल. मग आता ते कसं ठरवायचं? तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, 240 कोणत्या चरणात येतं त्याला विचारायचं. एक्झाम्पलशी बोलायचं आपण नेहमीप्रमाणे. तुझा क्वाड्रंट कोणता ते सांगते. मग 240 म्हणजे मी 180 ते 270च्या मध्ये आहे, म्हणजे थर्ड क्वाड्रंट. बरोबर आहे. आणि मग थर्ड क्वाड्रंटमध्ये आपला ASTCनुसार टॅन पॉझिटिव्ह असतो, कॉस कसा असतो? मग निगेटिव्ह है ना. आणि मग इथं रिझन द्यायचं, बिकॉज कॉस ऑफ पाय प्लस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. फॉर्म्युला बघा, कॉन्फिडंटली रिझन वी नो म्हणून हा फॉर्म्युला लिहायचा. माहीत नसला तरी टेक्निकनुसार तयार करतो आपण अगदी कन्फर्मली, आणि तो फॉर्म्युला इथे लिहिला. आणि तुम्ही टॅली करू शकता आपल्या टेबलमध्ये आत्ता, पण एक्झाममध्ये किंवा
कायमस्वरूपी MCQचे CET JEE देताना हे टेक्निक जबरदस्त वापरायचं. पाय प्लस थेटा बरोबर मायनस कॉस थेटा अँड दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय मायनस आहे असंच किंवा मायनस चिन्ह वर दिलं तरी चालतं. आता कॉस 60ची व्हॅल्यू किती असते 1/2 1/2 आणि मग ह्याचं उलटून गुणिले करा 1/2 म्हणजे काय होणार 2 डिवायडेड बाय 1 म्हणजे आन्सर काय येणार -2. तर ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. समजलं. आणि तुम्ही सेकच्या स्वरूपामध्ये जरी ॲडजस्टमेंट केली काही जण इथंच करतील कॉसमध्ये कन्व्हर्शन न करता डायरेक्ट 180 अधिक 60 सेक ऑफ 180 अधिक 60 मग 180 अधिक 60 म्हणजे त्या ठिकाणी सेक 180चा फॉर्म्युला आहे सेकला सेकच असतं सेकला सेकच पहा ह्यानुसार सुद्धा दाखवतो. काही जण तसे फॉर्म्युला डिफाईन करू शकतात. 180 म्हणलं का साईनला साईन कॉसला कॉस टॅनला टॅन ऑब्विसली सेकला सेक कोसेकला कोसेक कॉटला कॉट सेक 60 झालं. आता प्लस आहे का मायनस आहे हे ठरवायचं. मग अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये 180 अधिक 60 म्हणजे 240 कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तिसऱ्यामध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. मग सेक कसा असतो निगेटिव्ह कारण सेक हा कॉसचा व्यस्त असतो त्यामुळे तो निगेटिव्ह असणार. मायनस आहे असंच. आता सेक 60ची किंमत लिहायची. सेक 60ची किंमत म्हणजे कॉस 60ची व्यस्त असते. मग कॉस 60ची व्हॅल्यू किती असते 1/2 1/2चा व्यस्त 2 अँड देअरफॉर वी गेट रिक्वायर्ड आन्सर इज -2. म्हणजे इकडून जरी तुम्ही गेला तरी ते सुद्धा लगेच आन्सर मिळतं. इकडे गेल्यावरती काय होते आपल्या साईन कॉस टॅनमध्ये आपलं कन्व्हर्शन होतं की जेणेकरून आपल्याला ते सोपं वाटावं म्हणून ह्यामध्ये असं कन्व्हर्शन केलं. हे सुद्धा अगदी करेक्ट आहे आणि हे सुद्धा चुकीचं नाही हे सुद्धा बरोबरच आहे. लक्षात आलं. पण सेक कोसेक कॉटनं फॉर्म्युले तुम्हाला डिफाईन करता येणार नाहीत किंवा आपल्या एवढं ती सवयीची नसतात त्यामुळं तुम्ही कन्व्हर्शन करून एखादी स्टेप फक्त वाढते रिसिप्रोकलची बाकी शेवटपर्यंत लगेच आपल्याला आन्सर मिळतं. समजलं. ओके. दोन्ही फार तर अल्टरनेटिव्ह पण लिहून घ्या. आपण याला अल्टरनेटिव्ह मेथड म्हणूया. अल्टरनेटिव्ह म्हणून सुद्धा ही असं लिहा आणि हे सुद्धा लिहून घ्या. ओके. पहा आता नेक्स्ट एक्झाम्पल 8th काय सेक ऑफ -855 डिग्री वजा 855 अंश. पहा कसं दिलेलं आहे. परत सेकचं एक्झाम्पल आलं. तुम्ही कन्व्हर्शन करून केलं तरी चालतं. मी सांगितलेलं आहे डायरेक्ट सेकचा फॉर्म्युला म्हणजे कॉसचाच फॉर्म्युला वापरायचा. मायनस साईन आहे कॉस ऑफ मायनस थेटा म्हणजे कॉस थेटा सेक ऑफ मायनस थेटा म्हणजे सेक थेटा. असं डायरेक्ट सेक 855 लिहिलं तरी चालेल किंवा मी सांगितलेल्या पद्धतीनं पहिल्यांदा कन्व्हर्शन करा 1/cos कॉस ऑफ वजा 855 लिहिलं तरी ते चालतं. सोप्यामध्ये कन्व्हर्शन करायचं. सेक कोसेक कॉट असेल तर साईन कॉस टॅनमध्ये त्याचा रिसिप्रोकलमध्ये डेफिनेशन वापरून करस्पॉन्डिंग लिहायचं. म्हणजे सेक असेल तर कॉस इथं कोसेक असेल तर साईन कॉट आला असेल तर टॅन असं करा म्हणजे साईन कॉस टॅनमध्ये येऊ द्या आणि ते फॉर्म्युले आपण करस्पॉन्डिंग फॉर्म्युले वापरूया. पाहता कॉस ऑफ मायनस थेटा म्हणजे कॉस थेटा म्हणजे कॉस 855 बिकॉज कॉस ऑफ मायनस थेटा इज अगेन कॉस थेटा. कारण हा मोस्ट IMP फॉर्म्युला आहे. आपल्या फॉर्म्युले सारखे वापरावे लागतात म्हणून आपण ते सेपरेट त्याला कॅटेगरी देऊन टाकले वेगळे काढलेत की ते आपण पाठ केलेले आहेत. मग आता कॉस 855चे आपल्याला फोड करायचे. 1/cos कॉसला कॉस तसंच 855 म्हणजे 720 अधिक 135. आता आल्याड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आपल्या 0 ते 90 मध्ये ह्याचं मिनिमाइज करायचा असतो ह्या रिड्यूस करायचा असतो फॉर्म्युला. मग त्यासाठी पहिली स्टेप काय केली मी 855ची फोड केली ॲडजस्टमेंट केली 720 अधिक 135. 720 इज इक्विव्हॅलंट टू 0 म्हणजे काय आलं कॉस ऑफ 135 आहे ना. कारण 720 म्हणजे 360 गुणिले 2 360 म्हणजे परत 0 पशी आलं आहे ना. त्यामुळं हा 0 कन्सिडर करायचा आपण सांगितलेलंच आहे. 0 + 135 डायरेक्ट लिहायचं कॉस ऑफ 135. आता कॉस 135 म्हणलं का परत हा काही स्पेशल अँगल नाही 0 ते 90 मध्ये आणायचं आहे म्हणजे परत याची ॲडजस्टमेंट विच इज नथिंग बट 1 डिवायडेड बाय कॉस ऑफ 90 + 45. काही जण इथे 180 वजा 45 करतील नो प्रॉब्लेम आहे ना. कॉस 90 अधिक 45 अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर 1 डिवायडेड बाय cos π/2 plus theta that is minus sin theta that is minus sin 45 degree. Give reason here because cos of π/2 plus theta is equal to minus sin theta. cos 90 अधिक थीटा जो फॉर्म्युला 90चा फॉर्म्युला आहे कॉसला साईन असतो आणि तो सेकंड क्वाड्रंटमध्ये 135 म्हणजे दुसऱ्या चरणात निगेटिव्ह असतो. कॉसचा फॉर्म्युला निगेटिव्ह असतो म्हणून मायनस साईन द्यायचं.
आणि याची व्हॅल्यू ठेवायची 1 डिवायडेड बाय मायनस साईन 45ची व्हॅल्यू 1/√2 येते, उलटून गुणिले करा and therefore we get required answer is -√2. Understand? Good. Write down. Okay, now take next 9th second last example, that is cosec of 780 degree 780. कोसेक 780 असे दिलेलं आहे. आता कोसेक आलेला आहे, सिंपल आहे अगदी. कोसेकमध्ये काय करायचं 1 डिवायडेड बाय साईन ऑफ 780. डेफिनेशन लिहायची सुद्धा गरज नाही, रिझन लिहायची आवश्यकता नाही. डायरेक्ट कोसेक 780 म्हणजे 1 साईन ऑफ 780 डिग्री 780. डिग्री लिहावंच असं काही नाही, आपण कन्सिडर करतो. जर पाय वगैरे असेल तरच रेडियनमध्ये असतो, डिग्री लिहिली तरी चालते, त्यामुळं काय तसं अडचण नाही. तर आता साईन 780ची फोड करायची. पहा 1 डिवायडेड बाय साईन ऑफ 780 म्हणजे ॲडजस्टमेंट 720 अधिक 60. 700 अधिक 80 का करत नाही, तर 700 हा अँगल काय क्वाड्रंटल नाही, 360च्या पटीतला नाही, म्हणून 720 घेतो आपण, है ना. मग 720 अधिक 60 म्हणजे 780. आता काय करायचं, 720 म्हणजे काय असतो, यस 0, अँड देअरफॉर 1 डिवायडेड बाय साईन 60. आलाड अँगल वापरायची गरज नाही, डायरेक्ट साईन 60 आली की ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, स्पेशल अँगल आहे तो, अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर √3/2. साईन 60ची व्हॅल्यू √3/2, पण 1 डिवायडेड बाय आहे असंच आहे, त्यामुळं आता त्याला आपण उलटून गुणिले करूया, म्हणजे रिक्वायर्ड आन्सर काय मिळणार 2/√3. देअरफॉर वी गेट कोसेक 780 डिग्री इज इक्वल टू 2/√3. तर ह्या पद्धतीनं आपल्याला रिक्वायर्ड आन्सर मिळून जाईल. समजलं? ओके, गुड. राईट डाऊन. And now take last example, that is example number 10. We have given here cot of -1110 degree 1110 डिग्री असा तो अँगल दिलेला आहे. आपल्याला हा डिफाईन करायचा आहे आणि कॉट दिलेला आहे. काही अवघड नाही यामध्ये, आपले ठरले त्या पद्धतीनं आपण एक एक स्टेप करूया. कॉसेक कोसेक कॉट आलं तर त्याचं कन्व्हर्शन साईन कॉस टॅनमध्ये करूया, म्हणजे 1/tan ऑफ जो काय अँगल दिलेला आहे तो आहे असा लिहायचा. सिंपल डेफिनेशन आहे. सेक असेल तर 1/cos, कोसेक असेल तर 1/sin आणि कॉट असेल तर 1 डिवायडेड बाय टॅन. म्हणजे कसं तरी आपण साईन कॉस टॅनमध्ये ते अँगल पहिल्यांदा डिफाईन करायचा. त्याला मी अल्टरनेटिव्ह सांगितले आहे, ह्या पद्धतीनं सोडवलं तरी चालतं, फक्त तो फॉर्म्युला ह्याला अप्लाय करायचा. ह्याचा रेसिप्रोकलचा जो फॉर्म्युला आहे तो याच्यासाठी अप्लाय करायचा. आणि तसं कुठंतरी मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता असते, म्हणून आपण कन्व्हर्शनच करतो आणि ते सोडवतो आणि शेवटी मग परत व्यस्त घेतो उत्तर आल्यानंतर. बरोबर ना? ओके. आता हा टॅन ऑफ मायनस थिटाचा फॉर्म्युला सुरुवातीला वापरूया. टॅन ऑफ मायनस थिटा म्हणजे -tan थिटा म्हणजे -tan ऑफ 1110 डिग्री, बिकॉज हिअर गिव्ह रिझन टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू -tan थिटा, है ना. मायनस निगेटिव्ह अँगलचा फॉर्म्युला टॅन ऑफ मायनस थिटा -tan थिटा, तसं टॅन ऑफ -1110 डिग्रीचं काय होईल, मायनस साईन बाहेर येईल. आता हा मायनस वरती मी न्यूमरेटरला ठेवतो, डिवायडेड बाय टॅन 1110ची आता ॲडजस्टमेंट करायची. टॅनला टॅन तसंच आलाड अँगलमध्ये 360 720 720 नंतर 1080 1080च्या स्वरूपात डिफाईन झालं बघा. हे 1080 अधिक 30. बघा 1110ची ॲडजस्टमेंट, 1110ची फोड कशी केली तर 1080 अधिक 30. 1080च का घेतलं तर तो 360च्या टेबलमध्ये आहे, 360च्या पाड्यामध्ये आहे. 360 गुणिले 3 म्हणजे 1080. मग 360 म्हणजेच आपला 0 असतो, म्हणजेच हा 0 झाला. 0 + 30 म्हणजेच काय येणार, -1 डिवायडेड बाय tan 30. कारण 1080 म्हणजे 3 गुणिले 360. स्टेप ही स्किप केली तरी चालते, डायरेक्ट tan 30 लिहा आणि tan 30ची व्हॅल्यू वी कॅन राईट हिअर -1 डिवायडेड बाय tan 30 मीन्स यस 1/√3. आणि मग इथं फक्त व्यस्त करायचा. 1/√3 उलटून गुणिले केल्यावर √3 डिवायडेड बाय 1 आहे नाही, म्हणजेच काय येईल -√3. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. तर या पद्धतीनं आपण ही सर्व 10च्या 10 एक्झाम्पल क्वेश्चन 1 मधले आपण सॉल्व केलेले आहेत. आय होप तुम्हाला सर्व एक्झाम्पल समजले असणार आहेत, अंडरस्टँड झालेले असणार आहेत. आवडलं असेल लेक्चर तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लगेच आपण
नेक्स्ट लेक्चरला आपण भेटणार आहोत. या लेक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे आपल्या लक्षात आलं. अलाइड अँगलचे जे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे असतात, अलाइड अँगलचे फॉर्म्युले कसे वापरायचे, त्याचं टेक्निक काय आहे हे लास्ट लेक्चरला बघितलं आणि ते टेक्निक आपण एक्झाम्पल सॉल्व करताना कशा पद्धतीनं ते अप्लाय केलेलं आहे ते बघतोय आपण किंवा पाहत आहोत. क्वेश्चन 1 मधली ही 10 गणितं पाहिली. क्वेश्चन 2 मध्ये अजून 6-7 एक्झाम्पल ह्याच टाईपचे आहेत. 2च क्वेश्चन्स आहेत ह्या एक्सरसाइजमध्ये की जे महत्त्वाचे आहेत. MCQला विचारतात क्वेश्चन्स ह्यावरचे आणि त्यामुळे आपल्याला ह्या अँगलची एक्झाम्पल समजलीच पाहिजेत आणि अलाइड अँगलचं टेक्निक हे आपल्याला अंडरस्टँड झालंच पाहिजे. समजलं? भेटू नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.